Love is a money and money is a love. Money, no money, no love in the world. Love is a money and money is a love. Money is a life. Money, no love in the world. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकिव प्रीसेट दिलेला आहे तो आपल्याला काय करायचं, इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता हे तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मटेरियलमधील मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं मी हा इमेज ॲड करून घेतला. इथं तुम्ही स्वतःचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी इथं या इमेज एडिट करतोय तसाच तुम्ही तुमचा इमेज एडिट करून घ्यायचा आहे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडासा इकडं तिकडं म्हणजे स्क्रोल करत किंवा साईज वाढवून इथं थोडंसं इथं काय करायचं आहे, इमेज आहे तो ॲडजस्ट करून सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 4.26 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. आता वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला या प्रत्येक बीटवर तुम्हाला 1.13 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह तुम्हाला बघू शकता की ज्या बीटच्या खालीच बरोबर 2 भाग घ्यायचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर 2.26ला एकदा कट करून घ्यायचं आहे. 3.27 आणि 4.18 या चारही लेअर तुम्ही कट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे की इथं कट केल्यानंतर ह्या ज्या 2 लेअर तुम्हाला खाली दिसत आहेत त्या लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायच्यात. अशा प्रकारे बघू शकताय तुम्हाला वरती घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. इमेज सेट झालेली आहे, त्याच्यावरती जी PNG आहे ती सेट झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला 4.26 या सेकंदाचे बीटमार्क करून एकच काम करायचं आहे. तर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये दिलेला जो आपल्याला इंदोरकरांचा जो व्हिडिओ आहे तो फक्त काय करायचा इथं ॲड करायचा आहे आणि उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. बघू शकताय फक्त नेक्स्ट स्टेप आपली एवढीच आहे. इथं तुम्हाला कोणताही चेंज करायचा नाही, कुठलाही फोटो कुठलाही PNG इथं ॲड करायचा नाही. फक्त हा व्हिडिओ ॲड करून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता ह्या सेकंड नंबरचं ओव्हरऑल लुक तुम्हाला झालेला आहे. तर फर्स्टचा फक्त काय राहिलेला आहे या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकिव प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि जो फर्स्ट इफेक्ट आहे तो फर्स्ट लेअरलाच फक्त अप्लाय करायचा आहे, त्यानंतर कुठंही करायचं नाही. तर त्यासाठी फर्स्ट लेअरला फक्त पहिला इफेक्ट अप्लाय करून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकिव प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.13 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून 3.27 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. 2 ठिकाणी झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकिव प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की 2.26 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून तिथं आपल्याला एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.